दोन दिवसाची दुनिया पाहू द्या, दोन दिवसाची दुनिया पाहू द्या, आमच्या कष्टाचं आम्हाला खाऊ द्या. दोन दिवसाची दुनिया पाहू द्या, आमच्या कष्टाचं आम्हाला खाऊ द्या. दोन दिवसाची दुनिया पाहू द्या, आमच्या कष्टाचं आम्हाला खाऊ द्या. नंदी संघ हा बळी राजा, आम्ही पोसतो देशाच्या फौजा. नंदी संघ हा बळी राजा, आम्ही पोसतो देशाच्या फौजा. आमच्या मालाला चांगला भाव द्या, आमच्या कष्टाचं आम्हाला खाऊ द्या. आमच्या मालाला चांगला भाव द्या, आमच्या कष्टाचं आम्हाला खाऊ द्या. दोन दिवसाची दुनिया पाहू द्या, आमच्या कष्टाचं आम्हाला खाऊ द्या. औंधा लग्नाला आली अपूर, तिच्या लग्नाचा जीवाला घोर. औंधा लग्नाला आली अपूर, तिच्या लग्नाचा जीवाला घोर. लग्न पुरीचं डोळ्यानं पाहू द्या, आमच्या कष्टाचं आम्हाला खाऊ द्या. लग्न पुरीचं डोळ्यानं पाहू द्या, आमच्या कष्टाचं आम्हाला खाऊ द्या. दोन दिवसाची दुनिया पाहू द्या, आमच्या कष्टाचं आम्हाला खाऊ द्या. शेतकऱ्याची व्यथा गाई, बाई भाऊ तो माझा गवई. शेतकऱ्याची व्यथा गाई, बाई भाऊ तो माझा गवई. गाणं भादोल्यावाल्याचं गाव द्या, गाणं भादोल्यावाल्याचं गाव द्या, आमच्या कष्टाचं आम्हाला खाऊ द्या. दोन दिवसाची दुनिया पाहू द्या, आमच्या कष्टाचं आम्हाला खाऊ द्या. प्रतापराव जाधवानं लोकांच्या नुकसानी केल्या. भादुल्याचं बंद धरण खाल्लं, भादुल्याचं मोठं धरण होतं, एवढसा कट्टा टाकला. लोकांना शेत्या काढायला होत्या अतिक्रमाच्या, त्याच्यात मध्ये बंदे खड्डे केले, ते म्हणजे उकरलं आणि त्या धरणावर टाकलं. बाहेरून मटेरियल आणलं नाही आणि ह्या लोकांच्या नुकसानी केल्या. तर अपक्षवाला रविकांत तुपकर वाटतो थोडा. जरा बुलढाणा जिल्ह्यातला चांगला माणूस आहे, होतकरू माणूस आहे, कर्तबगार माणूस आहे आणि शेतकरी संघटनाचा पक्का खंबीर माणूस आहे. पाठीमागं राहणार, शेतकऱ्याचे आंदोलन मोर्चे जे काही केले असेल ते रविकांत तुपकर साहेबांनी केले. तर त्यांच्या पाठीमागं बऱ्याच लोकांचा पाठिंबा आहे आणि ते येण्याची शक्यता थोडी दाट वाटते. मोदी ने मनशे बजाय बिन कहा गए वो अच्छे दिन. कपाशी को भी भाव नहीं, तुअर को भी भाव नहीं, अरे सस्ते में गई मी सोयाबीन, कहा गए वो अच्छे दिन. शेतकऱ्याला हमी भाव पाहिजे, त्याला त्याचं कष्टाचं पाहिजे, त्याला त्याच्या कष्टाचं पूर्ण सोनं झालं पाहिजे, त्याच्या कष्टाची माती नाही झाली पाहिजे. आज रोजी शेतकऱ्याची 100% कष्टाची माती होते. डाव करते ना सरकार. बाहेरचं देशातलं माल आयात आलं नाही पाहिजे तेल. बाहेरचं देशातलं माल आल्यानंतर या शेतकऱ्याला सोयाबीनचा भाव मिळू शकत नाही, कापसाला सुद्धा भाव मिळू शकत नाही. हां, खाद्य 100 रुपये, आज तुम्ही 100 रुपये किलो तेल, 100 रुपये किलो तेल जर तुम्ही देऊ राहिले, आज ते सोयाबीन आमच्याकडून तुम्ही 4000 भाव नेता. आज आम्हाला काय पुरतं त्याच्यामध्ये? शेतकऱ्याला खर्च जास्त, तेच भाव आम्हाला 100 रुपयाच्या भावाने तेल खाणं पडू राहिलं शेतकऱ्याला. सरकारने तर तसं शेतकऱ्यांचं काही भलं केलंच नाही. आता हे किसान सन्मान वगैरे हे 2-3 हजार रुपये देतात महिन्याला, 2 महिन्याला, 4 महिन्याला, पण त्यांना काही एवढा उपयोग होत नाही ना. कारण 2 आणि 3 हजार रुपये आज खर्च करायला जर गेले तर साधं मोबाईलचं रिचार्ज झालं, टीव्हीचं रिचार्ज झालं, लाईट बिल झालं, याच्यामध्येच 2-3 हजार रुपये खर्च होऊन जातात. दुधाचे पैसे. व्यापारी वर्गाचं भलं केलं, बाकी शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केलं मोदी सरकारनं. थोडंफार कुटका टाकतात आणि सगळ्याला टाकून तेवढं समाधान करतात. 1000 आणि 2000 रुपये फेकतात आणि नंतर ते समाधान करून काय सांगतात की तुम्हाला नापिकी झाली, दुष्काळग्रस्तामध्ये टाकतात, पण तेवढ्यात समाधान होत नाही. शेतकऱ्याला फक्त हमी भाव पाहिजे, बाकी काही नको. खाली कापूस आहे, कापसाचाही प्रश्न आहेच. कापसालाही भाव नाही, 7-8 हजार रुपये भाव आहे कापसाला. आज त्याचं जर बियाणं घ्यायला गेले तर किती महाग झालं आहे. त्याला खत, औषधी, वेचणाऱ्या बाया, म्हणजे 75% हा खर्च झाला आहे आणि 25% त्यांना उरतं आहे. 25%मध्ये त्यांचं मग घर चालवणे, मुलांचं शिक्षण, हे खूप महागडं पडतं शेतकऱ्याला. चारण्याची कोंबडी, बारण्याचा कोंबडी आणि बारण्याचा मसाला व्हायला लागला सगळा. जत्रा लोकशाहीची चर्चा बुलढाण्याची. सध्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि बुलढाण्यामधील हे भादोला गाव आहे. भादोल्यामधील हा चौक आहे आणि इथं काही गावकरी आहेत. त्यांना आपण विचारूयात की यंदा नेमके कशी सिच्युएशन इथं आहे, इथं कधी मतदान आहे आणि कुणाची हवा इथं आहे. या दादा, नमस्ते. आता इलेक्शन होतं इथं? हो. कधी होतंय? 26ला. 26ला होतंय.
कोण कोण उभं आहे? हा उभं कोण कोण आहे? आता उभं हे सगळे आहे बरेच हे आहे ना ते. हां आता एवढ्याचे नावं थोडी सांगता येतात. नाही सांगता येत. एक दोन तरी सांगा. खेडेकर बर. आणि शेळके साहेब, तुपकर साहेब, हां प्रतापराव जाधव साहेब. बस. त्यांनी सांगितलं म्हणून होय. नाही आता जे आठवले ते मला बरं, सांगितले. इकडे. आता ते शिकलेले आम्ही हां. जरा- कोण कोण उभं आहे? इथं प्रतापराव जाधव साहेब हां. समजलं ना, खेडेकर साहेब, संदीप शेळके साहेब समजलं ना, अजून रविकांत तुपकर. हां रविकांत तुपकर साहेब. कोणाची ताकद वाटते इथे जरा? आम्ही साधे माणसं, आम्हाला काही ह्याच्यात त्रास साधी करायला माणसं अभ्यास लय हुशार असतात. नाही ना, मग आम्हाला त्यातला मतदानानं सगळं बदलून टाकतात. काय- आम्हाला कोणाची ताकद वाटते? आता मी गावात फिरणारा माणूस, मजुरी करणार माणूस, मला काही कल्पना नाही त्या गोष्टी. कल्पना नाही. प्रतापराव जाधव साहेब त्यांची काय? भाजपचं आहे. हां. तर शिवसेना भाजप या दोन्हीचा जरा बरा आहे थोडा. प्रतापराव जाधव भाजपचे आहेत? हा शिवसेनेचे शिंदेचे हा शिंदेचे शिवसेनेचे. त्यांची ताकद आहे हा वाटतंय. हा वाटतंय थोडं. 3 टर्म खासदार होते. नंतर अपक्षवाला रविकांत तुपकर वाटतो थोडा. बर. जरा बुलढाणा जिल्ह्यातला चांगला माणूस आहे, होतकरू माणूस आहे, कर्तबगार माणूस आहे आणि शेतकरी संघटनाचा पक्का खंबीर माणूस आहे. पाठीमागं राहणार शेतकऱ्याचे आंदोलन मोर्चे जे काही केले असेल ते रविकांत तुपकर साहेबांनी केले. तर त्यांच्या पाठीमागं बऱ्याच लोकांचा पाठिंबा आहे आणि ते येण्याची शक्यता थोडी दाट वाटते. आता जाधव आहेत एका बाजूला, हां दुसऱ्या बाजूला तुपकर आहेत. हां दोघांपैकी एकाला निवडायची वेळ आली तर कुणाला निवडणार तुम्ही? आम्ही आमच्या जिल्ह्यातील तुपकर साहेबाला निवडणार. काहून वाटतं तुपकर साहेब? तो जरा बरा वाटतो, तो शेतकऱ्याच्या पाठीमागं वाटतो थोडा. पहिल्यांदा खासदार करणार त्यांना. हां पहिल्यांदा शेतकऱ्या पाठीमागे राहतात. शेतकऱ्या पाठीमागं असतात. तो शेतकऱ्याचे जे काही जे मोर्चे असतात, जे आंदोलन असतात, ते शेतकऱ्याच्या खात्यात पैसे टाकले जातात. ते आंदोलन मोर्चा करून उपोषण बसून ते काम करू शकतात पूर्णपणे. बाकीचे जे लांबचे लोक असतात ते नाही येऊ शकत. काय काय शेतकऱ्याचे प्रश्न आहेत तिथं? बरेच शेतकऱ्याचे काही विमेचे येतात, काही जनावर खातात त्याचं रक्षणाचे येतात. त्या बऱ्याच काही विषय शेतकऱ्याच्या पाठीमागं असतो त्यांचा पाठिंबा. तुमची किती शेती आहे? आमची 5 एकर शेती आहे. काय काय पिकतं शेतीत? आमच्या शेतीत सोयाबीन पिकतं, तूर आणि सोयाबीन. तर सोयाबीनला आहे का भाव? नाही, सोयाबीनला भाव नाही. कापसाला आहे का भाव? नाही भाव. कशामुळे होतंय? मग आता त्याचं काय, वरचे जे काही सरकार असतं त्यांच्या हातात असतं आणि जे खालचे जे लोक काम करणार असतात त्या लोकांच्या हातात. पण रविकांत तुपकर त्यांच्या पाठीमागं भाव वाढण्यासाठी मदत करू शकतात. काय करतंय सरकार नेमकं जी सोयाबीनचा दर पडते ते? हा काय करतंय सरकार जी सोयाबीनचा दर पडते ते? सोयाबीनचा भाव का? भाव भाव नाही वाढून देत ना. भाव वाढवायला पाहिजे ना आमचा. कारण परदेशातून माल येतो, तो तेल येतं, आयात येतं. त्याच्यामुळे या शेतकऱ्याला भाव सोयाबीनचा मिळू शकत नाही. म्हणून आपल्या शेतकऱ्याचा भाव आपल्या शेतातच, आपल्या इकडंच जे भाव वाढला पाहिजे. म्हणून ते आपलं पीक आपल्या देशातच विकलं गेलं पाहिजे. त्यावेळेस तो आपला भाव मिळू शकतो. सरकार डाव करते. डाव करते ना सरकार. बाहेरचं देशातलं माल आयात आलं नाही पाहिजे तेल. बाहेरचं देशातलं माल आल्यानंतर या शेतकऱ्याला सोयाबीनचा भाव मिळू शकत नाही. कापसाला सुद्धा भाव मिळू शकत नाही. शेतकऱ्याला किंमत आहे का? शेतकऱ्याला नाही किंमत नाही. कारण शेतकऱ्याचा भाव शेतकऱ्याला नाही विकू शकत. बाहेरचेच हे जे लोक असतात, कोणते लोक असतात हे घेणारे लोक, त्या लोकांचं कुणच ते सगळं आपलं शेत मांडलं जातं आणि तेच भाव करतात आपल्या मालाचा. आता ऐका, की आता आपण किराणा माल आणायला जातोय, त्याच्यात गोष्टी आणतोय, बरोबर, बऱ्याच वस्तू आणतोय. इथं आपण कोल्ड्रिंक घ्यायला गेलो, नुसतं शीतपेय, त्याचे पैसे ठरलेले आहेत. सोयाबीनचं तर काही ठरलेलं नसतं. कसं काही 8,000 सांगतात आणि 4,000 3,000 4,000 रुपये एकर सोयाबीनचा भाव सोंगण्याचा आहे. आणि भाव 4,000 तो किंमत त्याला 4,000 म्हणजे काय शेतकऱ्याला परवडतच नाही. काय बेभरोशन काय करा हे सुद्धा कळत नाही शेतकऱ्याला. आत्महत्या करायची, आत्महत्याचे केल्याशिवाय पर्यायच नाही. कारण शेतकऱ्याचं सगळं आता महाराष्ट्रामध्ये पिकणारं पीक 2च पीक राहिलं, हरभरा आणि सोयाबीन आणि तूर. या 3 पिकाशिवाय दुसरं नाही. कारण आमच्या भागामध्ये पाणी नसल्यामुळे कपाशी येऊ शकत नाही. फक्त सोयाबीनवर अवलंबून आलं आणि सोयाबीनचा भाव कमी असल्यामुळं आम्हाला शेतकऱ्याला हा भाव बिलकुल परवडत नाही. म्हणून दुसरं काहीतरी हे पाहिजे, पिकाचं काहीतरी अलटपलट पाहिजे. कमीत कमी आता उडीद मग जर पेरायचं म्हणलं तर जनावरं खाऊन घेतात, ते तर येऊ शकत नाही. फक्त सोयाबीनशिवाय आम्हाला दुसरं कोणतंच पीक नाही. तर सोयाबीनचा कमीत कमी 8,000 ते 10,000पर्यंत भाव पाहिजेत. कारण खताचे भाव वाढले, पिकाचे वाढले, फवारणीचे 40 रुपये टॉकीचं ते वाढले आणि खताचे भावसुद्धा वाढले. 1200 ते 1,500 रुपयापर्यंत खताचे भाव वाढले. नंतर आम्ही शेतकऱ्याला पुरवठणे 4,000 5,000 रुपये सोंगण्याची मजुरी झाली. शेतकऱ्याला बिलकुल सोयाबीनचं पीक टिरत नाही. मग करणार काय? म्हणून त्याच्याशिवाय आत्महत्या केल्याशिवाय मार्ग नाही. आणि कर्जसुद्धा जे काढलं ते कर्जसुद्धा भरू शकत नाही शेतकरी. मग याच्यावर काहीतरी सरकारनं
उपाय पर्याय काढला पाहिजे. आता असं आहे, शेतकऱ्याच्या समस्या काकांनी सांगितलं बरोबर तीव्र झालेल्या आहेत. खरोखर त्यांनी सांगितलं, जेव्हा 700 रुपये खताची बोरी होती तेव्हा बी 4,000 रुपये भाव होतो सोयाबीनला. आता 1,500 रुपये झाली तरी आज तेवढंच भाव आहे सोयाबीनला. आता उद्धव साहेब असताना त्यांनी आम्हाला शेतकऱ्यांना 8,000, 9,000, 10,000पर्यंत त्यांनी सोयाबीनला भाव दिला. शिवाय त्यांनी शेतकऱ्यांचा 2 लाखापर्यंत कर्ज माफ केलं. तर मग ते शेतकऱ्यांच्या मनात त्यांच्याविषयी आपुलकी राहायलाच पाहिजे, जसं आहे आणि आहे. त्याच्यामुळे ते आता हे येत्या निवडणुकीत ते पाहता येईल. खेडेकरांची बाजू दिसते तुमची. नाही, माझी नाही, जनतेचा कौल असा आहे का महाविकास आघाडीबद्दल लोकांचं मत पॉझिटिव्ह आहे. आता शेतकऱ्याचे नेते म्हणून रविकांत तुपकर पण आहेत. काकांनी सांगितलं त्यांचं मोठं काम येतं. पण आता रविकांत तुपकर एका बाजूला असतील, खेडेकर दुसऱ्या बाजूला असतील. तुमचा कौल कसा कुठल्या बाजूला असतो? नाही, तुपकर साहेबांचं कसं, तुपकर साहेब खूप कष्टाळू नेते आहे, ते फार मोठे नेते आहे. तो त्यांच्या परीनं शेतकऱ्यांसाठी त्यांचा खूप मोठा लढा आहे. तर ते कसं ते कुठेतरी कमी पडतात म्हणून ते काही साध्य करू शकत नाही. आणि खेडेकर साहेबांना जे आहे ते पक्षाचं पाठबळ आहे. पण आता असं आहे की एका बाजूला तुपकर साहेबांच्याबद्दल प्रेम आहे, दुसऱ्या बाजूला असं आहे पक्ष म्हणून खेडेकर साहेबांच्यावर प्रेम आहे. आता ह्याचा तिढा सोडवायचा मग आता हे आता जनताच ठरवेल साहेब. हां, आता ते जनतेच्या दरबारात काय होईल हे ते जनताच ठरवेल, त्याचं काय करायचं. ठीक आहे, जनता काय ठरवते अजून विचारत आपण. काय वाटतं दादा? आता खेडेकर आहेत एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जाधव आहेत, तिसऱ्या बाजूला तुपकर साहेब आहेत. तुपकर साहेब वाटतं त्यांचा खूप म्हणजे 15-20 वर्षापासून शेतकऱ्यासाठी जो लढा आहे तो निश्चितच यावेळेस मला तरी वाटतं आहे. आणि पूर्ण जिल्ह्याचा जो आढावा जर घेतला तर तुपकर साहेबांची पॉझिटिव्ह थिंकिंग येते. आणि मला तरी वाटतं की 100% त्यांचीच थिंकिंग येते. तुपकर साहेब का निवडून यायला पाहिजे असं वाटतं? कारण शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे ते त्यांचे मुंबईला असो, बुलढाण्यात असो, कुठेही ते स्पष्टपणे भूमिका त्यांची मांडतात. आणि कोणाला घाबरत नाही. विशेष म्हणजे कोणी मुख्यमंत्री असेल, कोणी असेल, बोलायला ते तडक फडक बोलतात. त्यांची भूमिका स्पष्ट असते. शेतकऱ्यांचे नेते राहिलेत का आता? हो, तुपकर साहेब आहेत. हो. अजून कोण नेते वाटतात शेतकऱ्याची बाजू घेतात? शेतकऱ्याची बाजू बुलढाण्यासाठी जर म्हटलं तर तुपकर साहेब एकच आहे. तुपकर साहेब. हो. काय वाटतं शेतकऱ्याच्या काय समस्या आहेत? शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव, तुरीला भाव, सिंचनाचे प्रश्न, पाणी प्रश्न, हे सर्व शेतकऱ्याचे भरपूर प्रश्न आहे. कारण विदर्भ जर म्हटला आपला तर आत्महत्याग्रस्त म्हणून सगळ्यात जास्त मानला जातो. तर त्याच्यामागची सगळ्यात महत्त्वाची भूमिका हीच आहे की सोयाबीनला भाव. इकडे कापूस तर कोणी पेरत नाही वरती. कापसाचं जर म्हटलं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे कापसाचं उत्पन्नही भरपूर, पण ते खालच्या साईडला सोयाबीन जास्त इकडे वरती घाटावरती. खाली कापूस आहे, कापसाचाही प्रश्न आहेच. कापसालाही भाव नाही, 7-8 हजार रुपये भाव आहे कापसाला. आज त्याचं जर बियाणं घ्यायला गेले तर किती महाग झालं आहे. त्याला खत, औषधी, वेचणाऱ्या बाया, म्हणजे 75% हा खर्च झाला आहे. आणि 25% त्यांना उरतं आहे. 25%मध्ये त्यांचं मग घर चालवणे, मुलांचं शिक्षण, हे खूप महागडं पडतं आहे शेतकऱ्याला. चारण्याची कोंबडी, कोंबडी आणि बारण्याचा मसाला व्हायला लागला सगळा. तू काय करतो? मी माझं गॅरेज आहे, वर्कशॉप आहे बुलढाण्याला. शेती आहे? हो, शेती आहे. किती आहे शेती? 2.5-3 एकर आहे. काय पिकतं? सोयाबीन पिकतं. एक तर झडती येत नाही, पाणी पाऊस असं करतो वरतून, त्याच्यानंतर हे सरकार असं करत आहे. सरकार शेतकऱ्याचं आहे का कुठलं दिसतंय तुला? काँग्रेसचं होतं, भाजपचं होतं, दिसतंय का शेतकऱ्याचं काय भलं केलं त्यांनी? सरकारने तर तसं शेतकऱ्यांचं काही भलं केलंच नाही. आता हे किसान सन्मान वगैरे हे 2-3 हजार रुपये देतात महिन्याला, 2 महिन्याला, 4 महिन्याला. पण त्यांना काही एवढा उपयोग होत नाही ना. कारण 2 आणि 3 हजार रुपये आज खर्च करायला जर गेले तर साधं मोबाईलचं रिचार्ज झालं, टी व्हीचं रिचार्ज झालं, लाईट बिल झालं, याच्यामध्येच 2-3 हजार रुपये खर्च होऊन जातात. दुधाचे पैसे. एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो, किसान सन्मानचे पैसे हवेत शेतकऱ्याला की शेतकऱ्याला हमी भाव पाहिजे? हमी भाव पाहिजे शेतकऱ्याला. सरकारची भीक नको आहे शेतकऱ्याला. शेतकऱ्याला हमी भाव पाहिजे. त्याला त्याचं कष्टाचं पाहिजे. त्याला त्याच्या कष्टाचं पूर्ण सोनं झालं पाहिजे. त्याच्या कष्टाची माती नाही झाली पाहिजे. आज रोजी शेतकऱ्याची 100% कष्टाची माती होते. हाच प्रश्न मी बाकीच्यांना पण विचारतोय. असं आहे दादा, आता शेतकऱ्याला शेतकरी सन्मानचे पैसे हवेत की मग हमी भाव पाहिजे? हमी भाव पाहिजे. हमी भाव लागेल ना. सोयाबीनले 4 हजारात काय होतं शेतकऱ्याचं? 4 हजार एका एकरात जर 5 पोती सोयाबीन उरवली आणि त्याच्यामध्ये आज नागाटीचा खर्च, वखरपाळीचा खर्च, सोंगायचा खर्च, 3,000 रुपये एकरचा सोंगणारे घेतात राजू. 15,000 रुपये खर्च आणि 5 पोती तुम्हाला सोयाबीन उरवली, काय राहतं त्याच्यामध्ये शेतकऱ्याला? सांगा तुम्ही काय राहतं त्याच्यामध्ये? बोला, काय वाटतं शेतकऱ्याला हमी भाव पाहिजे का शेतकरी सन्मानचे पैसे पाहिजेत?
शेतकऱ्याला म्हणजे हमी भाव पाहिजे. दादा काय वाटतं, काय देत नाही हमी भाव? सरकारी भाव द्यायलाच पाहिजे. आम्ही भाव आता कसं आहे, सरकार आपण एवढे मोठे शेतकरी लोक समजा हे गावकरी लोक निवडून देतात, तर माणसाला काहीतरी आशा राहते त्याच्यावली की बाबा तसं हे लोक आपल्यासाठी काहीतरी करतील, पण ते काहीच करत नाही ना. मग त्याच्याकरता आता काहीतरी तुम्हाला म्हणणं बाबा शेतकऱ्याने विचार करूनच मतदान करावं थोडंफार, की नाही आपल्याला येऊ नेता आपल्यासाठी चांगला आहे. कोण वाटतो नेता जो शेतकऱ्यासाठी पाहू आता काहीतरी टायमार करू, आता काहीतरी सगळं नियोजन करू त्याच्यावर, कारण आपल्याला भाव भेटला पाहिजे ना. नियोजन झाले, करेक्ट कार्यक्रम करू नियोजन मतदानाला. हा तेव्हा करू ना. अच्छा, हा काय वाटतंय अजून असं आहे की इथले काय प्रश्न वाटतात अजून दादा? इथले काय प्रश्न वाटतात? इथं शेतकऱ्याची खूपच प्रश्न बिकट संबंध आहे. शेतकऱ्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही काय करता? शेती करता. किती शेती आहे? 8 एकर. 8 एकर शेती आहे. पाणी आहे का? पाणी आहे काही नाही आहे, कोरडो आहे. पाण्याचा मुख्य प्रश्न आहे. पाण्याचा मुख्य प्रश्न. सोयाबीन पिकतं, अजून काय पिकतं? सोयाबीन पिकतं आहे, सोयाबीन तूर वगैरे आहे. सोयाबीनचा जो खर्च होतोय दादा, सोयाबीनचा खर्च होतोय तेवढं मिळतंय का माघारी? नाही. कसं जुळवायचं गणित शेतकऱ्यांना? हे बघा, हे हा जो सोयाबीन जे उत्पन्न होतं, पाऊस कमी होतो, त्यांना भाव मिळत नाही, शेतकऱ्यांनी काय करायचं? तर त्याला हमी भाव पाहिजे. हे बाकीचं जे तुम्ही देता का नाही ते नुकसान भरपाई ते आम्हाला नाही मिळत चालतं, पण हमी भाव आम्हाला 7 किंवा 8,000 क्विंटल सोयाबीनला भाव हवा. दादा काय वाटतं, सोयाबीनला किती भाव हवा आहे? आम्हाला कमीत कमी 7,000 ते 8,000 रुपये सोयाबीनले भाव पाहिजे, हमी भाव. तेव्हा शेतकऱ्याला काही ना काही पुरतं त्याच्यामध्ये. नाही तर शेतकऱ्याला काय पुरतं तुम्ही विचार करा ना. आज 4 आणि 5 पोती सोयाबीन एका एकरात उरली, पाऊस असा करतो. आता यावर्षी पाऊस काहीच नाही झाला, एका एकरात 2-2, 4-4 कट्टे सोयाबीन झाली, त्याच्यामध्ये खर्च निघला नाही. आज विचार करा ना तुम्ही, नागाटीचा काय भाव आहे व खरबळीचा काय भाव आहे, सगळा पूर्ण पेरणीचा. आता आपण जरा गणित काढू. गणित गणित मला सांगा की आता खर्च होतोय आपला, त्याचं एक तुम्हीच गणित सांगा जे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना, महाराष्ट्राच्या अनेक नेत्यांना देखील कळेल. 1500 रुपये एकर तुम्ही नागाडीचा खर्च धरा, 600 रुपये एकर व खरबळी धरा, तिथून पेरणी धरा तुम्ही 700-800 रुपये एकर पेरणी घेतली, आणि पुन्हा खत बियाणं. आज बियाणं आमच्याकडून तुम्ही 4,000च्या भावाने नेता, आणि नंतर आम्हाला तेच 80-90च्या भावाने देता. तसाच हिशोब धरा लागेल ना त्याचा. हा, खाद्य 100 रुपये. आज तुम्ही 100 रुपये किलो तेल, 100 रुपये किलो तेल जर तुम्ही देऊ राहिले, आज तेच सोयाबीन आमच्याकडून तुम्ही 4,000च्या भावाने नेता. आज आम्हाला काय पुरतं त्याच्यामध्ये? शेतकऱ्याला खर्च जास्त, तेच भाव आम्हाला 100 रुपयाच्या भावाने तेल खाणं पडू राहिलं शेतकऱ्याला. आपलंच नेत्यात, आपलंच नेऊन आपलं माघार देतात महागाईनं. हा, आणि आपल्याला आपलंच जे ते कमी पैशात घेऊन जातात. हा, बरोबर का? ही शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे, ही पिळवणूक कुठेतरी थांबली पाहिजे असं मला वाटतं. कशी थांबायला वाटतंय? तर मला असं वाटतं, हे जे हे कंपन्या आहेत, हे जे अन्नधान्य ज्यांच्याकडे आहे त्यांच्यावर काहीतरी होतं कसलं पाहिजे. कारण शेतकरी आता हे तुपकर साहेबांना एवढं आंदोलन केलं, पण त्याला भाववाढ झालीच नाही. भाववाढ झाली पाहिजे शेतकऱ्यांसाठी असं मला वाटतं. नाही तर मग काय, मोदी ने मनशे बजाय बिन कहा गए वो अच्छे दिन, कपाशी को भी भाव नहीं, तुअर को भी भाव नहीं, अरे सस्ते में गई मी सोयाबीन, कहा गए वो अच्छे दिन. हे असं नको आहे आम्हाला, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आता असं आहे, आता आणखीन एक प्रश्न विचारतो. मोदी सरकारने शेतकऱ्याचं भलं केलं का सांगायचं? काय केलं? काहीच भलं केलं नाही. फक्त गॅरंटी. ही गॅरंटी यावेळी चालणार नाही. काय केलं मोदी सरकारने शेतकऱ्याचं भलं केलं वाटतंय का? नाही, भलं नाही केलं. भलं नाही केलं. त्याला शेतकरीच नेता लागेल निवडून याकडे. शेतकरी नेता लागेल. शेतकरीच नेता. आणखी दादा काय वाटतंय, मोदी सरकारने शेतकऱ्याचं भलं केलं का? नाही नाही नाही, मुळीच नाही केलं. अहो, एवढ्या कमी खर्चात जास्त खर्च, भाव काहीच नाही. आम्ही भाव द्यायला पाहिजे. मोदी सरकारनं कधीच भलं नाही केलं शेतकऱ्याचं. तुम्हाला काय वाटतंय? व्यापारी वर्गाचं भलं केलं, बाकी शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केलं मोदी सरकारनं. थोडंफार कुटका टाकतात आणि सगळ्याला टाकून तेवढं समाधान करतात. 1,000 आणि 2,000 रुपये फेकतात, आणि नंतर ते समाधान करून काय सांगतात की बा तुम्हाला नापिकी झाली, दुष्काळग्रस्तामध्ये टाकतात. पण तेवढ्यात समाधान होत नाही. शेतकऱ्याला फक्त हमी भाव पाहिजे, बाकी काय नको. आजीबाई, इथं आता उभे 3 जण, कोणी चांगलं केलं, कोणी वाईट केलं असं वाटतंय, कोण बाबा भलं करेल? प्रतापराव जाधवानं लोकांच्या नुकसानी केल्या. भादुल्याचं बंद धरण खाल्लं, भादुल्याचं मोठं धरण होतं, एवढसा कट्टा टाकला. लोकांना शेत्या काढायला होत्या अतिक्रमाच्या, त्याच्यात मध्ये बंदे खड्डे केले, ते म्हणजे उकरलं आणि त्या धरणावर टाकलं. बाहेरून मटेरियल आणलं नाही आणि ह्या लोकांच्या नुकसानी केल्या. शेतकऱ्याचं भलं कोणी केलं यातलं? शेतकऱ्याचं भलं केलं आपलं रविकांत तुपकरनं. बरं. आणि आता येत्या निवडणुकीमध्ये कुणाच्या बाजूने कल तुमचा, कोण आलं पाहिजे असं वाटतंय जो भले करेल शेतकऱ्याचं? नाही, आता ते नाही सांगू शकत आपण. ते नाही सांगू शकत कोण येतं आणि कोण नाही. आता लय मोठे लोक उभे येतं. रानात काय काय पिकतं तुमच्या? आमच्या रानात काहीच पिकत नाही, आमच्या जोर रान बिन नाही. रान नाही? आता ज्या वेळेस लोक
सभा घेतात तर त्यावेळेस गरिबाचा काहीच विषय करत नाहीत, मजुराचा काही विषय करत नाहीत, फक्त शेतकऱ्याचा, कर्मचाऱ्याचा, नोकऱ्याचा फक्त एवढाच विषय करतात. गोरगरिबाचा कोणी सभेमध्ये बी बोलत नाही. मग गोरगरिबाच्या मतदान मागू नाही आहे ना, दारातमध्ये येऊ नाही की बा हा गरीब आहे आणि या गरिबाचा आपण काहीच नाही केलं, उलट्या नुसकानी केल्या, पोलीस स्टेशनवर हात टाकले. म्हणजे अशा ह्या गोरगरिबाचे नुसकानी करणारे लोक आहेत ना, ते आपल्याला चालत नाहीत. कोणाला वोटिंग करायचं काय करायचं तो आमचा प्रश्न आहे. पण कोणी नको हे ठरले, कोणी पाहिजे ते बघू, पण कोणी नको हे ठरले. कोणी नको, आम्हाला ज्यावेळेस उमेदवार आवडला ते उमेदवाराला आम्ही वोट करणार आहे. ओके. तर जर आपण लक्ष दिलं तर लक्षात येईल आपल्याला की इथला जो पट्टा आहे तिथं सर्वाधिक सोयाबीन पिकतं आणि सोयाबीन हे सर्वाधिक जिरायती भागामध्ये इथं होत असतं. इथल्या लोकांच्या जर मुख्य समस्या काय असेल तर त्यांच्या पिकाला भाव नाही आहे, विशेषतः जे सोयाबीन इथं होतं त्याला हमीभाव नाही आहे आणि तो हमीभाव मिळायला पाहिजे अशी आज सगळ्या शेतकऱ्यांची अतिशय तळमळीची इच्छा आहे आणि तळमळीची मागणी आहे. आणि या ठिकाणी विषयच भारी ही जी टीम आलेली त्यावर तुम्ही आपला आभारी आहे. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा देतो. तुम्ही हे हा विषय हा देशामध्ये जाणार आहे, तरी तुम्ही हा विषयच भारी यामध्ये तुमची टीम आलेली त्याबद्दल की खरोखर शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहे इथं या स्पॉटवर येऊन तुम्ही या मुलाखती घेता त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा देतो. ठीक आहे. एक शेवटचा राजकीय प्रश्न विचारतो आणि मग आपण थांबूयात. आता तिरंगी लढत इथं होताना दिसते. खेडेकर साहेब उभे आहेत एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जाधव साहेब उभे आहेत, तिसऱ्या बाजूला तुपकर साहेब उभे आहेत. हे तिघांच्या मध्ये लढत होताना दिसते. एका शब्दामध्ये उत्तर सांगायचं की पुढचा जो कौल आहे निवडणुकीचा तो कुठल्या बाजूने झुकताना तुम्हाला दिसतोय, एका शब्दात सांगायचं. खेडेकर, तुपकर की जाधव? तर मी हे काही एवढं ॲक्युरेट काही सांगू शकत नाही, कारण हा जनता जनार्दनाचा कौल आहे. नाही, तुमच्या मनामध्ये जे येते पहिलं ते सांगा. तर मी तुपकरांना पसंत देतो. तुपकर, कारण शेतकऱ्याचा लढा करतात शेतकरीच लागेल त्यांना, तुपकरच लागेल. दादा तुपकरच लागेल आम्हाला, कारण त्याशिवाय मार्ग राहिलाच नाही आम्हाला काही. लढतात ना आमच्यासाठी, शेतकऱ्याकरता फक्त तुपकरच आहे, बाकी कोणीच नाही. रविकांत तुपकर. एकंदरीत असं आहे की इथं रविकांत तुपकर यांच्या बाजूनं हा कल झुकताना दिसतोय. कारण असं पण आहे की इथला जो पट्टा आहे आधीच आपण म्हणालो त्यानुसार सोयाबीनचा पट्टा आहे आणि इथं जी जिरायती शेती होते इथं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा सिंचनाचा आहे आणि त्यासोबतच हमीभावाचा आहे. सोयाबीनला हमीभाव मिळाला पाहिजे, किफायतशीर दर मिळाला पाहिजे अशी इथल्या शेतकऱ्यांची माफक अपेक्षा आहे. ती कुठल्याही सरकारकडून पूर्ण होताना दिसत नाही आहे. ते जो कोणी पूर्ण करेल त्याला आम्ही निवडून देऊ असं देखील या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं आणि अर्थात बुलढाण्याचा पुढचा खासदार तुमच्यापैकी कोण असेल हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.